सर्जरीज पोस्टिंग चालू होती आणि ब्रेस्ट लंपच्या भरपूर केसेस येतात. त्यात भरपूर क्वेश्चन विचारला जातो वायवामध्ये. ते एक क्वेश्चन कॉमनली विचारला जातो की एक्झिमा ऑफ निप्पल आणि पॅजेट डिसीज ऑफ ब्रेस्ट ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय? तर काय काय डिफरन्स असू शकतात तुमच्या? एक तर जे एक्झिमा असतो, एक्झिमामध्ये कधी इचिंग होते, खाज जास्त असते. पण तुमचं पेजेट डिसीज ऑफ ब्रेस्ट जो असतो त्यात काय होतं तिथं हे जास्त असतं, बर्निंग सेन्सेशन असते. पुन्हा दुसरा असतं तुमचा एक्झिमा बायलॅटर असतो, म्हणजे दोन्ही साईडला होतो तो ब्रेस्टच्या. पण पॅजेट डिसीज ऑफ ब्रेस्ट काय ते युनिलॅटरलच असतं समजा. आणि यंग वुमनमध्ये होतो तुमचा एक्झिमा. आणि जे पॅजेट डिसीज ऑफ ब्रेस्ट आहे तो समजा मेनोपॉजला जे वुमन गेलेलं आहे समजा, किंवा लेट एज प्रेझेंटेशन असते, ह्याच्यात काय असतं समजा तुमच्या ह्याच्यात एक्झिमामध्ये इचिंग वेसिकल्स वगैरे दिसतात समजा तिथं, ते ॲबसेंट असतात. इचिंग होती वेसिकलवरती, ॲबसेंट असतात कशात तुमच्या पॅजेट डिसीज ऑफ ब्रेस्टमध्ये. आणि जे हे तुमचं एक्झिमा ॲटोपिक डर्मेटायटिस हे काय होतं, त्याला स्टिरॉइड्स वगैरे दिल्यास आपल्याला समजा इझिली राहून जातं ते. पण तुमच्या पॅजेट डिसीज ऑफ ब्रेस्ट राहून नाही जात ते, कारण स्टिरॉइडचा काही इफेक्टच होणार नाही. आणि अंडरलाईंग लंप ह्याच्यात नसतो तुमचा एक्झिमामध्ये, कारण हा कॅन्सरस ग्रोथ वगैरे काय नाही आहे. तिथं लाल लाल वगैरे झालं, रेडनेस वगैरे, उझिंग वगैरे दिसायली समजा. पण पॅजेट डिसीजमध्ये अंडरलाईंग हे असू शकतं लंप, कारण हा कार्सिनोमामध्ये होतं पॅजेट डिसीज. लक्षात राहतं एक्झिमा वर्सेस कार्सिनोमा हे पॅजेट डिसीज ऑफ ब्रेस्ट विचारलं जातं.